विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 75 प्रकरणाचं नाव आहे स्थूल शरीर आणि त्याच्यामधला 75 नंबर शेवटचा श्लोक होता. त्याच्यात सांगतात तोडण्यास महाकठीण अशा आसक्तीच्या बळकट दोऱ्याने ह्या इंद्रिय विषयाशी बांधलेले हे विचारहीन पुरुष त्यांच्या पूर्वकर्माच्या प्रतिक्रियांच्या दूतांनी म्हणजे वासनांनी भाग पाडल्यामुळे वर आणि खाली असे जात आणि येतात. पूर्वकर्मानुसार त्यांना योनी मिळत असते. आपलं ते दिलेलं आहे तो नकाशा, त्याच्यामध्ये दाखवलेले कुठून कसं येतं माणूस, कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो, जसं जसं केले कर्म झाले त्याचे भोग आले. मग कोणत्या योनीत, गरीब श्रीमंत, पाणी मिळतंय तिथं, जिथं पाणी मिळत नाही तिथं, मनुष्य योनी, पशु योनी, झाडं झुडपं, त्याच्या कर्मानुसार त्याला तिथे जावं लागतं. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे केले पूर्वजन्मीचे, भोगे जाणे केले पूर्वजन्मीचे. आपल्या कर्मावरून आपल्याला कळतं मागच्या कोणत्या स्टेपमध्ये आपण होतो. आत्ता आपल्या जीवनात अवतीभोवती ज्या घटना घडतात ना, याच्यावरून कळायचं का आपण मागे काय काय प्रताप केलेले आहेत. आणि ते संपत नसतं. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बी समाय, अशी कोटी जन्म जाय जातीनं नाश पावती. ते चालूच राहतं. परंतु जर एखाद्याला चान्स भेटलाय सुटण्याचा, मनुष्य जन्म त्याच्यातून चान्स दिलेला आहे देवाने, सुटायचं आहे का गुतायचं आहे आपल्याला, आणि ते पण शेवटी आपल्या प्रारब्धानुसार ईश्वराचे आशीर्वाद, संतांची कृपा, बघा सगळ्या गोष्टींना परत आपले प्रयत्न तर पाहिजेलच, पण संतांची पण देवाचे पण आशीर्वाद असावे लागतात. परिमळ निघाल्या पवनापाठी आयुष्या मागे ओस फुल देठी, तैसा आयुष्याच्या पाठी केवळ देह, किंवा परिमळ गेल्या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा, आहे की नाही, अशा प्रकारचे. तर आपल्याला मिळालेले हे संधी, आणि जर आपल्याला चांगली बुद्धी सुचली तर ती एक ईश्वराची कृपा, आजूबाजूचा चांगला समाज जर आपल्याला भेटला, ती आपली एक देवाकडे काहीतरी देणगी होती, ती आपल्याला रिटर्न भेटली, काहीतरी पावत्या फाडल्या असतील तर या जन्मामध्ये ते सांगतात कोणी पूर्ण सुखी नाही आणि कोणी पूर्ण दुःखी नाही. प्रत्येका जीवनात अशा घटना येणार, सुखाच्या आणि दुःखाच्या, त्या येणारच, आणि त्याच्यातूनच तो काहीतरी घडू शकतो. जेव्हा पूर्वकर्माच्या वासनांचा फल अति दुःख किंवा अति सुख यापैकी कशाकडेच झुकलेला नसतो, म्हणजेच त्या जेव्हा जवळजवळ समतोल असतात, तेव्हा असा अहम केंद्रित जीव त्याच्या थोड्याशा चांगल्या अगर थोड्याशा वाईट वासनांच्या आधिक्यासह नरजन्म घेतो. अर्ध पाप अर्ध पुण्य, त्यावेळेला त्याला मनुष्य जन्म भेटलेला असतो. प्रत्येक मानवास स्वतःच्या जीवनामध्ये हसण्याची आणि रडण्याची प्रसंग येणार, यश मिळवायचे व अपयश भोगण्याचे प्रसंग येत असतात. असा कोण माईलचा लाल नाही का त्याच्या जीवनात अशा घटना घडलेल्या नाही. त्यामुळे त्याचं भांडवल घेऊन आपण डोकं धरून रडत बसायचं नसतं, प्रसंगावर मात करायची असती. परंतु आत्मा आणि अनात्म, बरं सुख आणि दुःख पण येणार, हसणं रडणं पण येणार, परंतु अजून एक देवाने एक विशेष आपल्याला देणगी दिलेली, परंतु आत्मा आणि अनात्मा यातील विवेक करता येईल अशी त्यास विवेक बुद्धीही दिलेली असते. परंतु तो काय करतो, ती नाशिवंत गोष्टी जमा करण्यासाठी ती बुद्धी खर्च करतो. ती बुद्धी स्पेशल राखून ठेवली पाहिजे. जसे काही लोक आहेत की बाबा ते सांगतात बाबा तुझ्या जीवनातली काय इन्कम आहे, आता बघा आपल्याला PF मध्ये जॉईन करा, कुठेतरी गुंतवा, महिला मंडळ कुठेतरी बँकेत टाकेल, कशासाठी, वेळ काळी पावर ती आपल्याला फायदेशीर होईल. तशी आपल्याकडची जी बुद्धी आहे, आपल्याला जी विवेक शक्ती दिलेली, ती अनाठाई खर्च नाही करायची, गरजेपुरती प्रपंचात खर्च करायची, बाकीची सगळी पावर ती परमार्थाकडे खर्च करायची, मग आपली प्रगती होत असते. आपण या जगामध्ये पूर्णपणे सुखाने धुंद होत नाही होणार, किंवा अगर दुःखात पूर्ण बुडून गेलेलो नसतो, असं आपल्याला एका स्टँडला ठेवलेलं आहे देवाने. याच्यातून जाण येईल म्हणून या घटना पण अशा घडणार. अशा तऱ्हेने हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मुक्ती व्याली वीक, शुक्ती मोती व्याली वीक, तैसा सज्ञानाशी मी सुख आणि अज्ञानाशी दुःख. सज्ञान म्हणजे काय, ज्याला सार आसार निवडलेला आहे, आत्मा अनात्म, कशाची संगत करायची कशाची नाही, आत्म्यावर ज्याची दृष्टी आहे त्याला सुख आहे जगामध्ये.
आणि तो म्हणेल अख्खं जग सुखी करील. आणि ज्याला जग आहे असं दिसतं आणि ईश्वराचा अनुभव नाही, तो म्हणणार दुःख बांधवडी आहे हा संसार. मग त्याला दुःख पण नसतं, दुःख सुखाने धुंद होत नाही, आता दुःखाने बुडून गेलेलं नाही. अशा तऱ्हेने प्रत्येकाला वर आणि खाली किंवा निव्वळ देवत्वाच्या अमर्याद अशा मुक्त अवस्थेकडे जाणीवपूर्वक सरण्याची संधी असते. बघा, प्रत्येकाला संधी. हे जंक्शन स्टेशन आहे, इथून स्वर्गाला जाता येतं, नरकाला जाता येतं, मृत्यू लोकात येतं आणि मोक्षाला सुद्धा जाता येतं. ही एक प्रत्येकाला चान्स देतो देव. क्रममुक्ती त्याला म्हणतात. आणि एक क्रममुक्ती अजून आहे आणि एक साध्योक्त मुक्ती असे, म्हणजे ती धडपड करून मिळवायची. आणि एक क्रममुक्ती हळूहळू सगळ्या एकदा हिसाब होतो 84 लक्षणीचा, तेव्हा एक चान्स देतो देव. बघ, मनुष्य जन्म दिलाय बाबा, तुला काय करायचंय, तुला जसं करायचंय तसं कर. तसा देव तुम्हाला आपल्याला एकदा संधी देतो. तुला वर जायचं का खाली जायचं का, किंवा निव्वळ देवत्वाच्या अमर्याद अशा मुक्त अवस्थेकडे जाणीवपूर्वक करण्याची संधी, सरकण्याची संधी दिलेली असती. आत्मस्वरूपाकडे जाऊ शकतो, वैकुंठाला जाऊ शकतो, नरकाला जाऊ शकतो आणि स्वर्गाला जाऊ शकतो. संधी दिली. वर या निर्देशित होणारी स्वर्गीय अनुभव पातळी अथवा खाली या संज्ञेने सूचित केलेले दुःखाचे अनुभव क्षेत्र यापैकी कोणत्याच योनीमध्ये मात्र आध्यात्मिक प्रयत्नाची शक्यता नसते. जे इंद्रलोकाला स्वर्गलोकाला गेले ते आध्यात्मिक प्रगती करत नाही, आणि जे पशु योनीमध्ये नीचतर योनीमध्ये गेले तिथेही चान्स नाही. मग चान्स कुठे आहे? फक्त मनुष्य जन्मातच चान्स आहे आपल्याला. आपल्यापैकी प्रत्येकास इष्ट तेच क्षेत्र जन्म मिळत असते. आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला त्या क्षेत्रात यांना कोणत्या घरात पाठवायचं, यांना कोणत्या घरात पाठवायचं, पुरुष करायचं का स्त्री करायचं, कुठे पाठवायचं, सेट करायचं का गरीब करायचं का मीडियम करायचं, हे प्रत्येकाला ते जे तिथं गरजेचे तिथेच ठेवतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ते काय म्हणतात, आपल्यापैकी प्रत्येकास इष्ट तेच क्षेत्र, आपल्या गरजेचं जी जागा आहे तिथंच नेऊन ठेवतो आपल्यासाठी. जर आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आले तर ते आपल्यासाठी इष्ट आहे. तुम्हाला तुमच्या कुळात टाकलेले, कोणाला ड्रायव्हर म्हटले, त्याला तिथंच त्याचं प्रगती होणार आहे म्हणून त्याला तिथे नेऊन ठेवलेले. इष्ट तेच क्षेत्र म्हणजे जन्म मिळत असतो त्याच कुळामध्ये नेऊन ठेवतो. की जे पूर्वजन्मात बाळगलेले हेतू, विचार आणि कामना यांच्याशी पूर्ण तर्कसंगत, मागचा जन्म देह ठेवताना जे डोक्यात होतं, जे तर्कसंगत होतं, त्या मागच्या जन्मात जे बाळगलेले हेतू आहे तिथं देव बरोबर नेऊन ठेवतो. कारण ती आपलीच इच्छा असते, या घरात जायचं, इथं जायचं, ते जायचं, आपणच ठरवलेलं असतं आणि तिथे नेऊन आपल्याला ठेवलं जातं. परिणाम स्वरूप आणि योग्य असेच असते ते आपल्यासाठी. पूर्वकर्माचा परिणाम म्हणून आपल्यामध्ये ज्या सहज प्रवृत्ती निर्माण झालेल्या असतात. आता आज हे आपण सहज प्रवृत्त झालो इकडे यायला, आजच्या दिवसाला एवढे जण आलोय, हे आपलं पूर्वकर्माच्या परिणाम म्हणून आपल्यामध्ये ती सहज प्रवृत्ती झाली इकडं. नाही तर सहज प्रवृत्ती आपली दुसरीकडं पण कुठं होईल. म्हणजे ज्या आपल्याच कर्मदूतांचे म्हणजे त्या आपल्याच कर्मदूताने निर्धारित होतात. कर्मदूत म्हणजे आपली कर्म, ती आपल्याला तिकडे त्यांनी हाकारलेली आपणच शोधून ठेवलेल्या नियतीप्रत पोहोचतो. ती कर्मच आपल्याला हाका मारतात, या आपली जागा इथे, आणि आपण मग त्या हिशोबाने जातो. आणि हे कोणी ठरवले? नियतीने, निसर्गाने, परमात्म्याने ह्या गोष्टी ठरवलेल्या. त्या नियती म्हणजे पूर्ववासनांचा गोठलेला साठा आता वितळावयास लागलेला असतो इतकेच. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. मागे जे केलेलं कर्म आहे ते आता हळूहळू गाठी सोडायला लागलेले आहेत आणि आपल्याला सैल करून आपल्याला वावरायला चान्स दिलेला आहे. पण जर आपण विवेक आपल्याकडे असला, आता काही लोक आहेत त्यांना मनुष्य जन्म मिळाला बिलकुल खबर नाही, एकदम सुषुप्ती गाढ अज्ञान, त्यांचं फक्त खावं प्यावं मेलं म्हणजे गेलं. आणि आपल्याला ही दिली तर ही सुद्धा निसर्गाने आपल्याला एक दिलेली नामी संधी आहे, त्याचा सदुपयोग करून घ्यायचा. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता प्रकरण 18 श्लोक क्रमांक 76 आणि प्रकरणाचं नाव आहे विषय निंदा बद्ध मानव. विषयाची निंदा केलेली आहे, ते करायचं नाही, निश्चित केलेलं आहे. आणि जर ती गोष्ट आपण अंगीकृत केली तर आपण बद्ध मानव हो, असं या धड्याचं नाव आहे. हरिण श्लोक क्रमांक 76 वाचतोय. हरिण, हत्ती,
पतंग, मासा आणि भुंगा हे पाचही जीव आपापल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादीपैकी एक अगर दुसऱ्या वस्तू विषयासंबंधीच्या स्वतःच्याच आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दास्यत्वामुळे बद्ध होऊन विनाश पावतात. मग जो मानव पाचही विषयांशी आसक्त असतो त्याची काय स्थिती सांगावी? आली पतंग, मृग, मीन, मच्छ, गज, मरे एक एक संग, तुलसी उनकी क्या गती, जो जामे जामे व्यापक पाचो संग. हा, किंवा बरोबर असंच येते दुसरं, की ज्याच्यामध्ये एक एका विषयाने एक एक गेलेलं आहे आणि जे पाचही विषयी मनुष्यामध्ये त्याची काय गती होईल? एका एका विषयाने एक एक जीव गेलेला आहे आणि हे पाचही विषय ज्या जीवाकडे त्याची काय गती होईल ते म्हणतात. म्हणून बघा, विषय वस्तूंचा भ्रांतमय आसक्तीमुळे अंगीकारलेली आणि पार पडलेली कर्मे प्रत्येक अहम केंद्रित जीवाला सुखदुःखाच्या स्वयंनिर्धारित नियतीप्रत आणून सोडित असतात. आपण केलेली कर्म आपल्याला त्या नियतीप्रत नेऊन सोडतात आणि त्या जागेवर आपल्याला नेऊन बसवतात. पण जर त्याला ज्ञान झालं तर एक वाक्य महत्त्वाचं आहे, मला तुम्ही याच्यातला बारकावा सांगायचा आहे. म्हणून विषय वस्तूचा भ्रांतमय आसक्तीमुळे अंगीकारलेली आणि पार पडलेली कर्मे प्रत्येक अहम केंद्रित जीवाला सुखदुःखाच्या निर्धारित नियतीप्रत आणून सोडित असतात. सांगू शकता? परत एकदा वाचतो आणि तुम्हाला सांगतो, हरणाचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. म्हणून विषय वस्तूंचा भ्रांतमय आसक्तीमुळे अंगीकारलेली आणि पार पाडलेली कर्मे प्रत्येक अहम केंद्रित जीवाला, स्वतः ज्याचं देहावर प्रेम आहे त्या जीवाला सुखदुःखाच्या स्वयंनिर्धारित स्वतःच निर्धारून करीत ठेवलेल्या नियतीप्रत आणून सोडत असतात. करेक्ट, शाबास. एवढी बुद्धी तल्लक पाहिजे आपली, बघा, तरच ते ग्रंथ समजू शकतात. म्हणून विषय वस्तूचा भ्रांतमय आसक्तीमुळे आज जर तो कुत्रा झालाय तर कुत्रा का झाला? तो विषयाच्या मागे लागला. ते विषय तरी कुठं खरे होते, पण तो भ्रमिष्ट होऊन त्याने ती जागा शोधलेली आहे आणि ती नियती त्याला असं करते, म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी. सगळं जीवन, आपलं शरीर आणि आपली जी पळापळी आहे ती भ्रांतमय स्थितीमध्ये पळापळी आपली. मृगजळ बघतो आणि पळून पळून मरून जातो, पण त्याला सुख मिळत नाही. तो मरतो आणि वास्तव सुखापासून अंतरला जातो आणि मरतो खरा. आणि नादी कशाच्या लागला होता? खोट्याच्या. हे जर त्याला ज्ञान झालं तर तो लागेल खोट्याच्या नादी. मग आता आपण आता आपल्याला सगळ्यांना एकमेकाचा पेपर तपासायचा, एक दोघा जणांनी फक्त सांगायचं, आता आपण भ्रांतमय स्थितीत आहोत का डोळस स्थितीत आहोत? पक्क आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करून सांगायचंय, आपण आता भ्रांतमय स्थितीमध्ये जगत आहोत का डोळस स्थितीमध्ये जगत आहोत? हा, काय येईल कर बाबा? डोळस. उत्तर शेळके बाबांचं बरोबर आहे. डोळस मध्ये जगलं पाहिजे, पण जगतोय कशात? भ्रांत. तुमच्या गावाकडचे जे महाराज लोक आहेत ते तुम्हाला टॉर्चर करतात की नाही? करतात की नाही? टॉर्चर करतात. हे म्हणतात जबरदस्त टॉर्चर करतात. मग हे जे तुमचं बोलणं हे डोळस आहे का भ्रांतमय स्थितीतलं? हा, म्हणजे कोण कोणाला टॉर्चर करत नाही, पण आपण भ्रांतीने तुझी पुरविली पाठी आणि सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या. मग हे भ्रांतीने, मग ती जेने भ्रांतीपासून हिरतली पाठी का नाही आपली, मग भ्रांती गेली का आपली? हा, आता तुम्हाला शिंपली दिसते का नदीच्या किनाऱ्यावर? नाही दिसत का? नाही. अच्छा, शिंपलीच दिसते, म्हणजे चांदी दिसत. आता तुम्हाला माणसं दिसतात का? आता कोण दिसतंय? काय शिंदे साहेब, आपल्याला माणसं दिसतात का नाही? आता या स्टेपवर आलोय का आपण? कोण असलं? सिनेलकर नातू फारच हुशार आहे, लईच असतो तो.
अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते. आता आपलं अदृश्य झाले ना आपल्या समोरचं सगळं, हा आहे तसं दिसतंय बघा. मग ती आपली भ्रांती आहे, अजून आपण डोळस झालेलो नाही. पण मेहरबानी केलेली, दिशा दाखवलेली आहे, डोळसचा झटका दिलेला आहे, आपल्याला थोडासा नमुना दिलेला आहे पेढेवाल्यांनी. आता आपण घ्यायचंय तो स्वतः त्या भूमिकेवर ठाम राहायचे. मग नाही ते म्हणतात बघा, भ्रांतीमुळं तो फसला माणूस, एरवी नाही. आणि म्हणून तिथं नियतीने त्याला नेऊन बसवलंय. पण आता मी तिथं जाणार नाही. आता मी त्याच्यावर मात करणार, जिंकावा संसार. नियती आता निश्चिंतेने पावलो. नियती प्रत आणून सोडित असतात बघा. नियती प्रत ती आपण आपल्यालाच तिथं घेऊन जात असतात. विचारामागून विचार, अशा तऱ्हेने कर्माचा चिखल तुडवीत तो जीव. येथे तो आपल्या कर्म वासनांच्या मागणीनुसार सुखदुःखे भोगू शकेल असे नवे जीवन क्षेत्र म्हणजे योनी निर्धारित करीत असतो. आपणच ठरवलेले मला पुढे कुठे जायचंय. आणि आपला प्रवास दिसतो ना, आपली जी पळापळी आहे ती दिसते ना, आपण कुठं जाणार आहे. बरं, आंधळा असेल तर त्याला डोळस सांगू शकतो, पण तो जर स्वतःलाही डोळस समजतो तर त्याला सांगू शकत नाही. जेथ तो आपल्या वासनांच्या मागणीनुसार सुखे दुःखे भोगून शकेल असे नवीन जीवन क्षेत्र योनी निर्धारित करीत असतो. मग ते डुकराचे जीवन असो वा देव मानवाचे. मागे गेलो का? हां, मागे गेलो. बरं, पाठच्या बाजूला गेलो बघा. एक पान पलटी करायचं होतं तर तिकडेच राहिलो आपण बघा. अशी भ्रांती झाली की नाही. ते म्हणतात की त्या पाचही विषयांच्या मागे लागलेले त्याची काय गती होईल. इंद्रियासक्ती ही मन स्वास्थ्य आणि सत्य जीवनाचे स्वातंत्र्य यांना कशी बद्ध करीत असते बघा. इंद्रियासक्ती आणि मनस्वास्थ्य आणि सत्य जीवनाचे स्वातंत्र्य यांना कशी बद्ध करीत असते बघा. आपल्याला मिळालेले आता आपल्याला म्हणतो, देव म्हणतो काय धिंगाणा घालायचा तो घाल, पण बेटे माझ्याशी तुझी भेट होणार आहे. पहिली गुलामी पत्कराव्यास लावते. आपल्याला मिळालेल्या संधीचा दुरुपयोग केला तर गुलामी पत्कराव्या लावते आणि त्याचा नाशही कसा करते या संबंधी आपण आता चर्चा करीत आहोत. एक तर गुलामी करायला लावते आणि जर चांगल्या गोष्टीशी जर आपण संग केला तर आपण त्याचा नाश करू शकतो. पंचविषय इंद्रियांपैकी एकाच्या व दुसऱ्याच्या आत्यंतिक आसक्तीमुळे पाहिजे आहे की नाही. काही जीव कसे मरण ओढून घेतात या संबंधीच्या निसर्गातून मिळणारी निरनिराळी उदाहरणे श्री शंकराचार्यांना यथार्थपणे आठवतात. या उदाहरणावरून स्पष्ट दिसते की शंकराचार्य काही गंगेच्या काठाच्या दगडाप्रमाणे समाधी अवस्थेत नव्हते. साधूला काही कळत नाही असं कोणी काही समजायचं. ते काय दगड नाही नदीच्या किनाऱ्यावर बसलेले, ते काय असे ध्यानस्थ नाहीत. कळतं या जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांना कळणार आणि त्याचं ते वक्तव्य हे जे दृष्टांत देतात हे कुठचे आहेत, हे यांनी आपलंच पाहिलेलं आहे ना सगळं. साधू संतांनी आपल्या भोवतालचे सौंदर्य व रोमांचकता आणि प्रसंग व घटना यांनी भरलेले जगाविषयी ते फार जागरूक असतात. त्यांची चौफेर नजर असते संतांची, सगळीकडे पावणार ते आणि प्रत्येक गोष्टीतून बारकावा निवडून काढणार ते, त्याच्यातला काहीतरी घेणार. जसं जो घेतला जायाचा एवढी बारीक दृष्टी आहे त्यांची. प्रत्येकाकडून काहीतरी घेणार. मुंगळ्याकून घेतलं म्हणल्यानंतर विशेष काय नाही. हरिण हे मंजूळ आवाजाने नेहमी मोहित होत असते आणि मृगया करणारा हरिणाला गुंगवण्याकरता गात असतो. सुस्वर आवाजाने मोहित झाल्यामुळे त्याला आपण कोणत्या संकटात येणार आहोत याचे भान नसते आणि ते आवाजाच्या दिशेने वळते. लगेच शिकाऱ्यास सावज मिळाल्याची चाहूल लागते बघा. हरणांना कसं पकडतात? मंजूळ ध्वनी लावणार आणि ते मंत्रमुग्ध होतात आणि मग मात्र तो पारधी त्यांना घेऊन उचलून जाणार. हा कोणत्या याच्यात गेला? शब्द याच्यामध्ये गेला. नंबर 2, हत्ती विशेषतः प्रिय आराधनेच्या काळात स्पर्शास अतिशय संवेदनाक्षम असतात. एकमेकाशी अंग घाशीत आणि बिनधोकपणे चालत असतात. त्यांना पकडण्याकरता तयार केलेल्या खड्ड्यात पडतात. हत्तीला हत्तीन दाखवतात तिकडे
आणि तो हत्ती इकडून पाहतो आणि लगेच हत्तीनीच्या मागे पळत सुटतो. पण ज्याला पकडायचं त्या हत्तीला तो काय करतो, खड्डा खणून ठेवतो आणि त्याच्यावर असं गवत टाकून ठेवतो. त्यामुळे त्याला असं वाटत नाही इथे काय आहे, खड्डा आहे, आणि पळत सुटतो. हत्तीन त्या बाजूला, हत्ती यामध्ये खड्डा, आणि तो हत्ती त्या हत्तीनीला भेटण्याच्या पळापळीमध्ये अटकून जातो. दुसरा जीव स्पर्शामुळे गुंतला गेलेला हत्ती. आवाज शब्दामुळे मुळे हरिण एकमेका. त्याच्यानंतर पतंगास निरनिराळ्या आकारांनी मोहिनी पडते. लकलक लकलक दिवा दिसतो, हा लकलक करतो, तो लकलक, त्याच्यामध्ये पिवळा, निळा कलर, लाल बुंद कलर. त्यामुळे त्याला असं वाटतं काहीतरी आपल्याला खाद्य आहे की काही जवळचे, म्हणून त्या पेटलेल्या दिव्यावर पतंग झेप घेतो, तसा जळून राख होतो. तिसरा जीव रूप विषयाला अटकला गेला. पतंगास निरनिळ्या आकाराची मोहिनी पडते आणि ज्योतीच्या तेजाने आकर्षिले जातात. तो पतंग त्यावर क्लेशकारक उतावीळपणामुळे फडफड करीत जळून खाक होतो. सदा सर्वदा भुकेने, बघा आता तिसरा, आता चौथा, सदा सर्वदा भुकेने वखलेला मासा आपल्या अधाशीपणामुळे काठीस लावलेल्या आमिषास खाण्याच्या प्रयत्नात असताना आपण स्वतः जाळ्यात पकडला जातो आणि मासे खाणाऱ्याच्या पोटात त्याचा शेवट होतो. बघा का आपण अंग जाळी, नागी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाची. त्या दीपावर झेप खातो, उडी मारतो आणि स्वतः जळून जातो. आणि मासा आमिषाच्या बळे गळ्यात गुंतून मासा मरून जातो. रस विषय जिंकला पाहिजे आपण, रस इंद्रियाला जिंकलं पाहिजे. जसं आमिष कळू पांडवा, मिनून जवन सेवितवच बरवा, तैसा विषय संग आगवा निभ्रांत जाण. त्या माशाने जोपर्यंत त्या गळाला, त्या आमिषाला, त्या गांडोळाला टच नाही केलं तोपर्यंतच तो जिवंत. एकदा टच झाला का लगेच नरडी तो ती तार घुसते का तो लगेच नदीच्या काठावर तर पडून मरतो. 4 आणि 5वा बघा, 5व्या याच्यामध्ये यांना भुंगा माहीत नसल्यामुळे यांनी मधमाशी टाकली, ठीक आहे नाही. बिचारी मधमाशी फुलाच्या सुगंधाने मोहित होऊन आपल्या उद्योगी व्यवसायाचा पाठपुरावा करीत फुलातून मधुसंचय करते आणि आपल्या पोवळ्यात साठवून ठेवते. आणि शेवटी निर्दयी मानव त्या मधुमक्षिकेचा मधुसंचय लुबाडण्याकरता पोवळ्यासच आग लावून देतो. आता इथं त्यांना काय उदाहरण सांगायला पाहिजे होतं, भुंगा लाकडं भेदन करतो, पण कलिकेमध्ये मकरंद सेवन करण्यात तो रसामध्ये का गंध विषयामध्ये तो सुगंध, त्याच्यामध्ये तो भुंगा त्या गंधामध्ये मशगूल असताना ते पाकळ्या सूर्यविकासनी कमळं मिटली जातात आणि तो मरून जातो, पण तो त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. आणि हे जैसे भ्रमरभेदी कोडे ते भलतेसी काष्ट कोरडे, परिकळिके माझे सापडे कोवळी. त्या कोवळ्या कळिकेला तो छेदू शकत नाही, पण तुळ्या मोठमोठ्याला भेदू शकतो. त्याप्रमाणे, आणि हे पण उदाहरण आहे ना, हे मदालसेमध्ये उदाहरण आहे की मनुष्य पैसे गोळा करतो आणि मरून जातो आणि दुसराच उपभोग घेतो. आपल्याला आपल्या वार्डला चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे त्याच्याबद्दल, मौज मजा केली, त्यालाही नाही भेटलं, दुसऱ्या भावाला नाही भेटलं, तिसऱ्यालाच मिळालं. मधमाशी असाच गोळा करतात, या फुलातून आण, त्या फुलातून आण, ठेवतात, आणि नंतर तो पोळ काढणार आहे तो अख्खं घेऊन जातो. या मधमाशांना कधीच त्याचा उपभोग घेता येत नाही. हे मदालसेच्या याच्यामध्ये सांगितलं. इथे त्यांना भुंगा सांगायचा होता, असं यांना सांगायचं. आता एका विषयाने एक गेला, आणि हे 5ही विषय आपल्याकडे रूप, रस, स्पर्श, गंध आणि शब्द, याच्यामध्ये आपल्याकडे 5ही विषयामध्ये मग आपली कोण गती होईल त्यांची नेणू. श्री शंकराचार्य आपणास अशी 5 उदाहरणे देतात की ज्या प्रत्येकामध्ये पंचेंद्रियांपैकी एक ना दुसऱ्याशी आसक्त होऊन प्रत्येकजण आपला अंत ओढवून घेतो. मग जो मानव या 5ही इंद्रियांशी आसक्त असतो त्याच्या नशिबी काय, प्रश्नचिन्ह काय, त्यांनी काय वाढून ठेवलेले. जेव्हा श्री शंकराचार्य उद्गारतात तेव्हा ते अत्यंत नाट्यमय वाटते. बघा, ते त्याचं त्या गोष्टी करत असतात त्यावेळेला आपल्याला ते त्यावेळेला पटणारही नाही कदाचित,
नाटकंही वाटू शकतात किंवा ते त्याचा आविर्भाव करून सांगतात, पण आपल्याला पटेलच नाही. आपल्याला केव्हा पटेल माहिती का? ज्या दिवशी आपली शेवटची पाळी या मनुष्य जन्माची असेल त्यावेळेलाच पडेल. तोपर्यंत ते पटणार नाही, तोपर्यंत आपण आरी जाणार. म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यत जात दुःख, पर ती काय कर मूर्ख न सेविता सरे. त्या विषयामध्ये दुःख आहे, पण मूर्ख लोक त्याच्या आरी जाणार. परत जी आपण पे नाही देखिले तेच ये इंद्रिय ग्रामी रंजले, जैसे तृषा ते आळुंकले, असं वाक्य आहे पुढे. तृषा ते आळुंकिले, बघा तो कोंडा खातो असं त्याच्या पुढं वाक्य. तृषा ते जो भुकेलेला आहे, हा जैसा रंको आलुंकले तृषा ते से, बघा परफेक्ट अर्धा, आधे में हम आधे में आप, ठीक नाही. भुकेलेला माणूस कोंडा आणि धान्य जाणत नाही. हे दुसरं उदाहरण. पहिलं काय सांगितलं होतं? जी आपण पे नाही देखील, ज्याने स्वतः आत्मसुखाला नाही चाखलं तोच या इंद्रियगामी रंजले. बघा ते इंद्रियांच्या पाठीमागं, आणि ज्याने आता आपल्याला स्वतःला पाहिले तो तिथे जाऊ शकत नाही. छान ओळपाट आहे. ज्याला विवेक व वैराग्य नाही असा अज्ञानी मानव जेव्हा मेंदूस क्षणिक तल्लखी देणाऱ्या विषयाच्या गाढवपणे मागे लागतो. कोण? ज्याला विवेक नाही आणि ज्याच्याकडं वैराग्य नाही असा अज्ञानी मानव जेव्हा मेंदू क्षणिक तल्लखी देणाऱ्या, वाटतं कधीतरी मेंदूला असं झालं तर, आणि मग तो त्याच्या मागे लागतो, विषय वस्तूंच्या गाढवपणे मागे लागतो, तेव्हा तो आपल्याच भ्रांतमय अवस्थेचा दुःख बळी घेतो. विषयात सुख आहे का नाही आहे? विषयात सुख आहे का नाही? आहे का नाही मामी? विषयात सुख आहे. बघा ते कुत्र्याला हड्डी दिली खायला, त्याला त्याच्यातून रस भेटतो का नाही? रक्त भेटतं की नाही कुत्र्याला? कोणाचं भेटतं रक्त? हा म्हणजे त्या हड्डीत रक्त आहे का? हा, म्हणजे विषयात सुख नाही. पण भ्रांती झाली कोणाला? कुत्र्याला. आपल्याला अजिबात नाही. त्यामुळं आपण भरकटणार नाही. आपल्याला असं वाटतं बायको कोण सुखे, मुला कोण सुखे, पैसे कोण सुखे, जमिनी कोण सुखे, घरा कोण सुखे. ही आपली काय आहे? भ्रांती. भाऊ किती महत्वाचं. तो आपल्याच भ्रांतमय अवस्थेचा दुःखद बळी होतो, स्वतःच बळी पडला तो. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मृगजळाची नदी पाहिली आणि म्हटलं बापरे एवढी नदी कशी तरून जाणार, आणि म्हणून म्हटलं आता आपण काय करू, बोट बनवू बोट, आणि त्याच्यासाठी पळस सुटला, म्हणला रानात जाऊन लाकडं कापू आणि त्याची बोट बनवू, आणि पळस सुटला आणि खऱ्या ओढ्यात बुडून मेला. बघा वाक्य काय. तेव्हा तो आपल्याच भ्रांतमय अवस्थेचा दुःखद बळी होतो. त्याला कोणी बुडवलाय? त्याच्या भ्रांतीने त्याला बुडवला, आणि त्याने स्वतःलाच 5 पक्क्या बांधांनी बांधून घेतल्यामुळे याचा शेवट दुःखद होतो. त्याने स्वतः गुंतून घेतलेले स्वतःला. दोन्ही द्वार लिंपोनी आत गुंतू मेले. स्वतःच आपण आपला खड्डा खणलेले. आपल्यासाठी कोण खड्डा खणायला मोकळं नाही. श्लोक क्रमांक 77 वाचूया. वस्तू विषय ही विषारी नागापेक्षा जास्त विषारी असतात. बघा कोणतीही वस्तू ही इतकी विषारी आहे का नागाच्या विषापेक्षा ती विषारी. देखत लहरी आ जाए नाक से नागिन बुरी, देखत लहरी आ जाए ते म्हणतात. बघा नागापेक्षा जास्त विषारी असतात. विष ज्याच्या पोटात जाते तोच मरतो, तर विषय वस्तू जो केवळ त्यांना आपल्या नेत्राने पाहतो त्याला सुद्धा ते मरतात. यांनी काय पाहिलं? लकलक करणारा दिवा. त्यांनी खाल्ले का? नाही, नुसती पाहिल्याबरोबर तर रूप पाहिल्याबरोबर संपला. विषय वस्तूचा उपभोग बघा किती अलर्ट करतात. आता ज्या साधकाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेताना त्याला हे सुद्धा रेड सिग्नल दाखवतात. आणि मागे सांगितलं विषय उपभोगणारं स्थूल शरीर कसं आहे? तेही पंचमहाभूताचं आहे. पण जीवात्म्याला असं वाटतं
मला आनंद भेटतोय. आनंद त्याला भेटत नाही, पण त्याची ती मानसिकता झालेली. कारण तो आनंद स्वरूप आहे, पण त्याला असं वाटतं विषयाकडून आनंद भेटतो. ना आनंद कोणाचा आहे? त्या कुत्र्याचा स्वतःचा आहे, पण त्याला असं वाटतं दुसऱ्याकडून. कसा असं म्हणणार तुम्ही दुसऱ्याकडून आनंद भेटतो? हो, ही वस्तू मला आवडलेली आणि ही मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी अस्थिर आहे. आणि ही वस्तू एकदा माझ्या ताब्यात आली का मी कसा होतो? स्थिर. आणि स्थिर झाला का तो आपल्यामध्ये झाकतो, त्यावेळेला त्याला आतल्या कोठारातून आनंद भेटतो. पण मग त्याला असं वाटतं मला याच्याकडून भेटलं. असं का वाटलं त्याला याच्याकडून भेटलं? आणि त्याला त्याच्याकडून का भेटलं? त्याची वृत्ती जेव्हा चंचल आहे, अस्थिर आहे, त्यावेळेला त्याला दुःख वाटतं. आणि जेव्हा वृत्ती जेव्हा स्थिर होते तर त्यालाच त्याचं सुख भेटत असतो. पण ते सुख त्याला वाटतं याच्याकडून भेटलं का? तर त्याची वृत्ती ती वस्तू भेटल्यानंतर कशी झाली होती? स्थिर. आणि त्याच्यामुळं त्याला तो स्रोत चालू झाल्यानंतर त्याला असं वाटतं मला ह्या वस्तू मिळाल्या. ही वस्तू जड आहे, या वस्तूला काही किंमत नाही, ही त्या दुकानात अशी एकटी पडून होती. पण तुमची आपली प्रेमळ दृष्टी जेव्हा त्याच्यावर पडली त्याच क्षणाला याची किंमत वाढली गेली. तोपर्यंत याला किंमत नाही. असं आहे. तुमच्यामुळं दुसऱ्याला किंमत आहे, पण तुम्ही काय करता? दुसऱ्यामुळं वाहवत जातो आपण. विषय वस्तूचा उपभोग घेण्यासंबंधीची आसक्ती साधकास किती भयावह असते हे या क्षणी श्री शंकराचार्य स्पष्ट करीत आहेत. त्यापैकी एकाही विषयाची क्षुधा ज्यास असते अशा प्राणीमात्राचा शेवट किती दुःखद होतो हे त्यांनी सांगितलेच आहे. एकाच विषयासाठी मेलं ते. त्या विषाच्या परिणामाची तीव्रता आणखी जोर देऊन सांगण्याकरता श्री शंकराचार्य आणखी एक श्लोक सांगतात. कारण तो सुप्रसिद्ध असून तो सर्व व्यासपीठावरून सांगितलेला जात असताना आपणास ऐकावयास मिळतो. या विषय विषाची भयानक तीव्रता स्पष्ट करण्याकरता आचार्य त्याची नागाच्या विषाशी तुलना करतात. नाग आणि ती व्यक्ती यामध्ये जर काही अंतर असेल तर नागाचे विष त्याला बाधत नाही. नाग आणि नागामधील त्या व्यक्तीमध्ये जर काही अंतर असेल तर बाधा त्याला बाधत नाही. प्राणी संग्रहालयात केवळ नाग पाहिल्याबरोबर त्याच्या विषाने कोणी मेला असे ऐकिवात नाही. हे विष प्राणघातक तेव्हा ठरते की जेव्हा नाग त्याला चावतो. या तुलनेने विषय वस्तू या जास्त विषारी ठरतात, कारण जे केवळ त्याच्याकडे पाहतात त्यांचाही त्या नाश करतात. विषय वस्तू मात्र काय करतात? नाग नाही नाश करत, तो चावला तर, पण ह्या नुसत्या पाहिल्या तर आपला पतन होतं, नाश होतो. तुलनेने विषय वस्तू या जास्त विषारी ठरतात, कारण जे केवळ त्यांच्याकडे पाहतात त्यांचाही त्या नाश करतात. या श्लोकात उल्लेखलेले चक्षुषा अपि हे पद या ठिकाणी इतर 4 इंद्रियांचे प्रतीक असून इतर ज्ञानेंद्रिय एकटे अथवा सर्व मिळून जेव्हा विषय वस्तूचा पाठपुरावा करतात तेव्हा त्यांचाही तसाच पूर्ण निपात होतो, याचे हे निर्देशन करतात. एक चक्षु दृष्टी डोळा त्याने रूप पाहिला का तो 4 जणांना अजून बाकीच्यांना पळवतो आणि आशांचा बळी घेतो. याला एकट्याला झटका बसतो असं नाही, अजून 4घांना झटका बसतो. अशा प्रकारचे ज्याने स्वतःस ज्याचा त्याग करणे कठीण आहे अशा विषय वस्तूंच्या भयंकर कामनापासून मुक्त करून घेतले आहे. कोणी? स्वतःच. आणि त्याला कळालं का याच्या नादी लागलो का आपलं पतन होईल, असं ज्याने मुक्त करून घेतले आहे तोच फक्त मोक्षाकरता अधिकारी म्हणून कल्पिला जातो, ज्याने स्वतःच आवरून धरलेले. इतर कोणीही षडदर्शनात पारंगत असला तरी तो नव्हे. बघा, 6 शास्त्राचा जरी त्यांनी अभ्यास केलेला आहे, पण इथे मात्र स्वतःला ज्याने आवरलं नाही तो तरू शकत नाही. बघा, आणि आपल्याला कळाले ना भगवान बाबा काय म्हटले की आपल्याला माहिती आहे इथं काटा आहे असा उभा, त्याच्यावर पाय कोण ठेवील का? नाही. आणि जर ठेवीत असेल तर समजायचं त्याला त्याची खबरबात नाही. त्याप्रमाणे मग तो किती विद्वान असला तरीच तो त्याच्यात फसणार. वेदांताच्या अभ्यासामध्ये वैराग्य ही अत्यंत आवश्यक आणि प्रमुख बाब आहे असं कितीतरी वेळा सांगितलेले. आत्तापर्यंत मी म्हणेल श्लोक 78 आहे, पण कमीत कमी
78 वेळा एवढं तरी झालंच असेल वैराग्य वैराग्य, किंवा त्याच्या पुढे गेला असेल वैराग्य हा शब्द या 78 श्लोकापर्यंत 138 पानापर्यंत कमीत कमी निम्म्याच्या पेक्षा जास्त वेळा झाला असेल. वेदांताच्या अभ्यासामध्ये, वेदांत म्हणजे भक्ती क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये वैराग्य ही अत्यंत आवश्यक आणि प्रमुख बाब आहे असे आपणास पुन्हा पुन्हा सांगितले गेले आहे. म्हणून संपूर्ण आणि सर्व प्रकारची वैराग्य अंगी बांधल्याखेरीज आपली जी शक्ती चुकीच्या व वायफळ मार्गाने वाया जाते ती आत्मसंस्करण आणि अंततः आत्मपुनर्शोधनाच्या उच्चतर हेतू करता साठवून ठेवली जाऊ शकणार नाही. पैसे भेटतात आणि उगाच खर्च करत बसला तर जेव्हा गरज आहे तिथं ते राहणार नाही. बघा, वैराग्य पाहिजे. पुढे ते सांगणारे कोणतं वैराग्य नको, स्मशान वैराग्य नको आहे ते म्हणले. ते वैराग्य असल्यानंतर वैराग्य काय म्हणतं, वैराग्य या शब्दाचा अर्थ एकदम सोपा. तुकाराम महाराज म्हणतात वैराग्य तो त्याग. बस, वैराग्य शब्दाचा अर्थ काय, त्याग. हे मला नको, हे मला नको, हे मला नको. नको म्हणणं म्हणजे त्याचं नाव वैराग्य. वैराग्य परते भाग्य, वैराग्य नाही तर अभाग्य. वैराग्य नव्हे, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्य असेल तर भाग्य, वैराग्य नसेल तर अभाग्य, आणि वैराग्य नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. कशातलं हो प्रमाणे, पंचीकरण. ओके, छान. मग ते बांधल्याखेरीज आपली चुकीच्या शक्ती व वायफळ मार्गाने वाया जाते ती आत्मसंकरण संस्करण आणि अंततः शोधनाच्या उच्चतर हेतू करता साठवून ठेवली जाऊ शकणार नाही. ती वेस्टेज गेली, आपली एनर्जी संपली. वेदांत म्हणजे काही खचितच सामान्य मानवाच्या विषयासक्तीबद्दल अनभिज्ञ अशी व्यवहारशून्य माणसे नव्हती. बघा, वेदांतातले महात्मे हे काही खचितच सामान्य मानवाच्या विषयासक्तीबद्दल अनभिज्ञ अशी व्यवहारशून्य माणसं नव्हती. त्यांना बाबाला काही कळत नाही असं नव्हतं, त्यांना हे सगळं माहिती होतं. म्हणून त्यांनी ते टिपलं आणि आपल्याला सांगतात इथे धोका आहे, इकडे गेले का संपले. इंद्रियांच्यावर संयम ठेवणे आणि त्या त्या विषय वस्तूच्या उपभोगामध्ये ती खेचली जाण्यापासून त्यांना आवर घालणे हे सामान्य माणसास फार अवघड आहे, हे ते नक्की जाणत होते. आणि तरीही जेथे विवेक आहे तेथे वैराग्य हे साहजिकपणे असतेच. आणि जो विषय वस्तूच्या आकर्षणापासून थोडा तरी मुक्त झालेला आहे तोच मोक्षास पात्र होय. बा, त्याला कळालेले नाचक आहे. आणि हे मात्र सगळ्यांकडं नाही आहे ही बुद्धी. बघा, सामान्य माणसास हे अवघड आहे नक्की जाणत आहे, पण थोडं तरी वैराग्य. अर्जुन म्हणतो मी आहे का, मी त्याच्या योग्य आहे का. देव म्हणतात आहे, तुझ्याकडं थोडंसं वैराग्य आहे, शरीराच्या गरजा आखडून घेतलेल्या आहेत, तो इथे चालू शकतो. आणि तुझ्याकडं ते आहे 6व्या अध्यायात हे अद्वैत. हे कोणाला साध्य होईल, मला होईल का, होईल. जरासं वैराग्य आणि शरीराच्या गरजा ज्यांनी आखडून ठेवल्यात तो इथला अधिकारी आहे. तैसे प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय लाविसे कौतुके तरी देख अक्रमीला दुःखे संसारिक. बघा, पूर्णत्वाला आलेला मनुष्य जरी त्याच्या नादी लागला तरी तो बसू शकतो. त्याच्याकडे काय पाहिजे, वैराग्य. म्हणून सांगितलं षडदर्शन पारंगत जरी असला तरी वैराग्य नसेल तर नाही. त्या वैराग्यामुळं काही लोकांकडे फक्त वैराग्य, ज्ञान नाही, तरी सुद्धा त्यांना संतांचा दर्जा दिलेला आहे समाजाने. फक्त वैराग्य, अंतिम सत्य जाणलेलं नाही, पण वैराग्य मात्र आहे. वैराग्य सिद्धी 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्मसिद्धीची धाकटा भाऊ धाकटी बहीण. पण त्यांच्यामध्ये दोघांमध्ये 30 लक्षणं दिसतात, ज्ञानामध्ये आणि त्याच्यामध्ये. त्यामुळं त्यांना महात्मा ही सुद्धा पदवी दिलेली आहे काहींना. कल्पना अशी आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दलची त्याची तृष्णा शिल्लक आहे तोपर्यंत त्याचे संपूर्ण सामर्थ्य ते मिळवण्यात, त्याचे संपादन करण्यास खर्ची पडणार. आणि
श्रुती ग्रंथाचे श्रवण मनन आणि निधाध्यासन करण्याकरता आवश्यक तेवढा जोम पुरवण्यास जवळ काही शिल्लक राहणार नाही. साहजिक थोडा जरी विषय त्याला पाहिजे असं वाटतंय बस, की मला एवढं नको, मला एवढं भेटलं तरी चालेल असं जरी त्याच्याकडे इच्छा असेल, बस तेवढ्यावर तो काय करणार, ती गोष्ट मिळवण्यासाठी सगळी त्याची एनर्जी तिथे खर्च करणार. आणि मग तेवढी तिकडे त्याची शक्ती तिकडे गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी श्रुती ग्रंथाचे श्रवण मनन आणि निधिध्यासन करण्याकरता आवश्यक तेवढा जोम पुरवण्यास जवळ काही शिल्लक राहणार नाही. कारण इकडे जी शक्ती खर्च करायची ती त्यांनी इकडे खर्च केली. फक्त भक्ती क्षेत्रात ट्रॅक चेंज करायचा आहे, इकडची वाया जाणारी शक्ती इकडे घालवली का ते आपसुकात आपल्याला मिळते. आणि तेवढी शक्ती तर देवाने दिलेलीच आहे आपल्याला, फक्त तिचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. अशीच व्यक्ती केवळ मोक्षाकरता अधिकारी आहे, जो स्वतःला आवरून धरतो, जो इंद्रियांचा गुलाम नाही. जे इंद्रियार्थी रंजले, जे इंद्रियार्थी रंजले तेची ते हे विषय वैराग्य, ते आत्मलाभाचे सौभाग्य, तेने ब्रह्मानंदी जीव होती. शाबास. कशातली? भागवत ज्ञानेश्वरी. छान आहे. आणि त्यांनी पहिलंच सांगितलं तशीच दुसरी आहे माझ्याकडे देऊ का? बघा हे पण आहे खूप, म्हणजे तेवढी आपल्यावर बाबांची कृपा आहे सगळ्यांवर. आपल्याला सारासार दृष्टी दिलेली आहे, कशाला काय म्हणायचंय. अशीच व्यक्ती केवळ मोक्षाकरता अधिकारी आहे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. आणि इंद्रिय जे म्हणतात त्यांना जर आपण त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लावलं तर होय अधिकारी सर्वथा तो. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वाचे ज्ञान. इंद्रायणी तिरी नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो. नित्य पाठ करी हे अभंग हरिपाठ. इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर जर नित्य पाठ केले तर होय अधिकारी सर्वथा. वा वा वा, हुशार माणसं. इंद्रियांच्या तीरावर संतांनी सांगितलेले उपदेश ज्याने रुळवले तो होय अधिकारी सर्वथा तो. काय सुरुवात होती? नित्य पाठ करी. जे सगळे मिळालेले ते नित्य पाठ करी म्हणजे काय? वाचेने पाठ नाही करी. इंद्रिया तिरी, इंद्रियांच्या तीरावर ते रुजवतो. इथे धोका आहे, इथे नाही, इथे मोकळं कासवासारखं. धोका आहे अंगावरून घ्यायचं, धोका नाही सैल सोडायचं. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी. ह्या इंद्रियांच्या तीरावर संतांचे उपदेश जो ठसवतो तो होय अधिकारी. हे तिन्ही जीव जव जागती तवरी निकयाचे प्राप्ती. हे माझे कान नाही नायकती देवही म्हणे. काम क्रोध लोभ हे घेऊन जर कोणी म्हणेल मी निघेल त्या प्रवासात तर तो मध्येच गाठला जाणार. जगी झाला भगवा जाण अंतरी वश नाही मन. क्या बात आहे, ये तो दुसरा निघाल. अंतरी वश केला कामे त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. हे ताटीच्या ह्याच्यातलं, हे तुमचं कशातलं आहे? त्याच्यातलंच आहे. थोडं मिसळ झाल्यासारखं वाटतंय. छान. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. अशीच व्यक्ती केवळ मोक्षाकरता अधिकारी आहे. हे विधान. मोक्ष तरी म्हणजे काय? बंदिस्त नाही. आणि विषय पाहिजे म्हणजे नाही मिळाला का तो काय झाला? बंदिस्त झाला, कशात तरी गुंतला. आणि मोक्ष काहीच नाही बस. अशीच व्यक्ती केवळ मोक्षाकरता अधिकारी. हे विधान सामान्य विषय लोलूप लोकांना मात्र अध्यात्म जीवनातील यशाविषयी कोणतीही आशा नाकारणारे असे फार निश्चयात्मक विधान आहे. पहा, त्यांना नाही, कोणला? विषयलूप लोकांना मात्र अध्यात्म जीवनातील यशाविषयी कोणतीही आशा नाकारणारे असे फार निश्चयात्मक विधान आहे. तुम्हाला तिकडे काही सापडूच शकत नाही.
तेची ते पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू, तरी महादोष केवी ओसेन. लटका होणार नाही का? जर विषयाच्या पाठीमागे जीव नाही लागला तर संसार हा खोटा शब्द होईल. म्हणून संसार हा शब्द खऱ्या करण्यासाठी आपण विषयाचा पाठलाग केलाच पाहिजे, हे की नाही? म्हणजे विषयावर मात करायची. आणि जर विषय ओढी भुलली जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनिया ठाव नरदेह, लक्ष 84 न चुकी फेरा. चेक चेक चेक. विषयाचा पडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. अशीच एक भागवत मधली ओळ आहे, ताईंची पाठी आहे नाही त्याची सांगितलं. विषयाचा पडू गोड परमार्थ लागे कडू. किती साम्य काय काय उदाहरण. पाहे पादूत पवित्र, तशीच भागवत मध्ये दुसरी ओळ आहे. का कमलकंदा दगदुरी, तशीच भागवत मध्ये दुसरी ओळ आहे. कोण सुख धरिले संसारी, बघा हे द्रौपदी ना त्या. हा, कोण सुख धरिले, विषय ओढी बोलले. कोण आता विसरणार आपण? कोण सुख धरिले संसारी. कोण धरिले? आम्ही सगळ्यांनी सुख धरिले संसारी, आहे का नाही? आपल्याला पक्की गॅरंटी काय संसारात सुख आहे? भारतीय तत्वज्ञानाच्या षडदर्शन शास्त्रात पारंगत असलेल्या विद्वानांना सुद्धा त्यांच्यामधील अविद्या आणि अविद्याजन्य विपरीत ज्ञान यांच्यापासून पूर्ण मुक्ततेश शास्त्र त्यांना अधिकारी समजत नाही. पूर्णतेश मुक्ततेश शास्त्र त्यांना अधिकारी समजत नाही. विपरीत ज्ञान आहे, अज्ञानजन्य. आम्ही षडदर्शनाचा अभ्यास केलाय, आम्ही शास्त्री, संपला. मी ज्ञानी आहे आणि हा अज्ञानी आहे. कशामध्ये? अविद्याजन्य विपरीत ज्ञानात आहे. यथार्थ ज्ञान आहे, माझ्या सगळं जगत ब्रह्म आहे. मग विषय तरी कसले विषय राहिले जर यथार्थ ज्ञान झालं तर? पण विपरीत ज्ञान आहे सामान्यांना, पण त्यांना असं वाटेल हे शास्त्रीय आहेत, यांनी षडदर्शनाचा अभ्यास केलाय, मग हे सुटलेत काय? नाही, ते परोक्ष ज्ञानात आहेत म्हणून विपरीत ज्ञान आहे त्यांना. अपरोक्ष ज्ञानात विपरीत ज्ञान राहत नाही, ते यथार्थ ज्ञान. आणि जर दृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर त्याचं आठवं नाठवं गेले भावाभाव, आणि तोच झाला स्वयंपेव पांडुरंग. बघा, तो स्वतः जर पांडुरंग झाला तर त्याला पांडुरंग करायचं यांना. म्हणून चित्तशुद्धी, मनाची समचित्तता. बघा, चित्तशुद्ध पाय. चित्तशुद्धाचं काय काय लक्षण आहेत माहिती का? तुम्ही जरी माझ्याशी छलकपट करत असणार तरी मला नाही वाटणार. मी उलट तुमच्याशी सगळं ओपन बोलत जाणार. ओपन, मनाचा कोणताही आड पडदा ठेवणार नाही. त्याचं नाव चित्तशुद्ध आहे. त्याने तुम्हाला फसवलं तरी तुम्ही म्हणणार तो असं करणार नाही. हा, ज्या दिवशी तुम्हाला खुणगाट कळेल आणि त्याने आपल्याला फसवलं हे कळालं तर तो इथपर्यंत आहे, त्याला तेही कळल याने फसवलं नाही, मला ज्याने फसवायचे त्यानेच फसवले, फक्त याला काय केलेलं आहे? निमित्त मात्र केलेलं आहे. बघा, हा 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 मोहरा केला. हा, कोणी फसवायचं? हा मोहरा आहे. फसवले कोणी मला? एक तर माझा मी फसलो, नाही तर हरी इच्छा प्रबळ ईश्वराने ही करून घेतलेलं आहे. शत्रुमित्र होती चित्तशुद्ध, तरी शत्रुमित्र होती. व्याघ्रण खाती सर्पदा, याचा अनुभव घेऊ कधीतरी आपण. आणि हे घेण्यासाठी पहिलं वाघ पुढं आला पाहिजे. आणि वाघ पुढं आल्यानंतर आपण पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. चित्तशुद्धी. बघा, मनाची समचित्तता. नलावडे साहेब म्हणतात, मला म्हटले होते तुम्हाला कळालं हा माणूस तुम्हाला फसवू इच्छितो, तुम्हाला कळालंय तरी तुम्ही त्याला आनंद लुटून द्यायचा. कसला? फसवलं महाराजाला, फसवलं त्याला शेवटपर्यंत. कारण त्याच्या सुखामध्ये विरजण टाकायचं नाही. त्याला आनंद वाटतो की नाही? फसवलं की नाही? फसवलं की नाही? मग त्याला आनंद द्यायचा. त्याला हे कळून नाही द्यायचं मला कळाले. मग मला कळाले हे कळालं, त्याला आनंद होईल का?
मग तुम्हाला त्याला आनंद द्यायचा आहे ना, मग त्याला कळूनच नाही द्यायचं. आपल्याला कळालं तरी बघा, याचं नाव चित्तशुद्धता आहे. कबीरा आप ठगे और न ठगाय कोई. आपण फसलो चालेल, पण दुसऱ्याला नाही फसवायचं. आपल्याला कळालं ना, चित्तशुद्धी, मनाची समचित्तता. काही झालं तरी मनाची समचित्तता. मग लढाई करील का समचित्तता माणूस? करेल. ते मारत असताना सुद्धा म्हणाले सब झूठ आहे बस. पण त्याच्या हितासाठी कधी कधी कापावं लागतो, त्याचा वध करावा लागतो, तर त्याचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. देवाने मारलं शिशुपालाला, त्याचं कल्याण केलंय का नुकसान केलेलं आहे त्याचं? आणि एवढं समजायला बी तेवढा बुद्धीचा वारसा मजला रिकामा असावा लागतो. आपल्याकडे डबल माळ्याचं घर आहे आणि किती पाहुणे आले तर पाठवू वर त्यांना, पण आपल्यालाच पुरत नाही, तर आपण पाहुण्यांना कुठे ठेवणार? वस्त्रीवर. वस्त्री माहिती का तुम्हाला? असं वाटतं तुमच्या नाताला कळाली वस्त्री. माहिती काय? मनाची समचित्तता बघा, आध्यात्मिक उपाययोजन शक्ती आणि कायिक तपस्या याशिवाय केवळ ग्रांथिक ज्ञानामुळे आध्यात्मिक जीवनामध्ये आपणास आपल्या समिततेच्या अतीत नेऊन मोक्षाकडे घेऊन जाणारी कोणतीही प्रगती कदापि शक्य नाही. बघा, मनाची समचित्ता पाहिजे, आध्यात्मिक उपाययोजन शक्ती आणि कायिक तपस्या घडली पाहिजे आपल्याकडून ती सेवा घडली पाहिजे. याशिवाय केवळ ग्रंथिक ज्ञानामुळे हे नाही, नुसती ग्रंथिक ज्ञान, आध्यात्मिक जीवनामध्ये आपणास आपल्या सीमिततेच्या अतीत नेऊन मोक्षाकडे घेऊन जाणारी कोणतीही प्रगती कदापि शक्य नाही. नुसतं वाचिक ज्ञान, ऐकीव ज्ञान उपयोगाचं नाही. करायची वेळ आल्या मागं पळून नाही जायचं, तिथं बलिदान द्यायचं. जेव्हा 79 नंबरचा श्लोक वाचतोय, जेव्हा परिवर्तनाचा सागर ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात अशा ज्याच्यावर वरचेवर वैराग्य असते मुमुक्षांना कामनारूपी मगर त्यांची गळचेपी धरून जोराने ओढीत संसाराच्या तळाशी बुडवतात. बघा, तुम्ही जेवढं तरायला जाणार ना, तेवढी संकट येतात. कधी कधी कोणती गोष्ट, जाधव साहेब मला म्हणले होते, चालू आहे बरं, एवढं सोपं नाही, हे एवढं सोपं नाहीये. बघा म्हणतात, तुम्ही जेवढं तरण्याचा प्रयत्न करणार तेवढे तुम्हाला बुडवण्यासाठी ही बी एक मायावी शक्ती आहे, ती तुम्हाला बॅकमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही कसे पाहिजे? तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आईशा निश्चयाचा मेरू झाला. मेरू पर्वताप्रमाणे आपण स्थिर पाहिजे, आणि ते होण्यासाठी आपल्या आजूबाजूचं सुद्धा वातावरण तसं झालं पाहिजे. भगवंतानेच खरं म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? साह्यभूत झाला पाहिजे. आपण प्रयत्न करू, पण त्याचे परत आशीर्वाद पाहिजे. प्रपंच करायला कोण नाही प्रयत्न करत, पण आशीर्वाद कमी पडतात ना, मग त्यावेळेला त्याचं मध्ये गाडी पलटी होते. जेव्हा परिवर्तनाचा सागर ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात अशा स्पीडनी चाललाय, मला हा सागर तरून जायचा आहे, मला आता परत माघारी यायचं नाही, अशा ज्याच्यामध्ये वरवरचे वैराग्य असते, प्रयत्न करायचा आहे पण वैराग्य कसे वरवरचे, त्या मुमुक्षांना कामनारूपी मगर त्यांची गळचेपी धरून जोरजोराने ओढते. कोणाला? वरवरचं वैराग्य आहे त्यांना, देखाव्याचं वैराग्य, आणि सागराच्या तळाशी बुडवतात, त्यांना खाली घेऊन जातात. ज्याच्यामध्ये खरी वैराग्य वृत्ती बांधलेली आहे तेच अध्यात्म जीवनावर जन्मसिद्ध हक्क सांगू शकतात, नाही तर पळकुटेपणाने पळून जाणार. हाय जन्मसिद्ध हक्क, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे भक्ती करणं. आपला हक्क काय? जन्मसिद्ध हक्क काय आपला? संसार नेटाने करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे की नाही? बघा बाबांना किती आनंद झालेला आहे. हे यांचं स्वानुभवाचं आहे. याच्यावरून आपण आपल्याला किती पाण्यात आहे यांच्यावरून चेक करून घ्यायचं आहे की नाही?
पण हे तसे नाही आहेत. ते त्यांना बघून हसले नाहीत. आपण कोणाला बघून हसतो? आपल्याला बघून हसतो का दुसऱ्याला बघून? दुसऱ्याला बघून हसतो. ते म्हणतात महाराज तुम्ही काही केलं तरी हा माल आमचाच आहे, यांना आम्ही घेऊन जाणार बरोबर. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. वरवरचं ज्ञान, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, तू पकडा जाएगा रे, तू पकडा जाएगा. बस हे पाठ केलं पक्ष्यांनी आणि खरंच शिकारी आला. आणि ते म्हणायला लागले शिकारी आएगा, आला, दाना डालेगा, टाकला, जाल बिछाएगा, तू पकडा जाएगा रे, तू पकडा जाएगा. हे पाठ केल्यानंतर शिकारी म्हणला हे पक्षी सगळे हुशार झालेत, है की नाही? हे पक्षी सगळे हुशार झाले. तो परत रिटर्न चालला. पण रिटर्न चालला काय रे हात हलवीत चालला म्हणला दुसरा. तो म्हणला अरे पक्षी आता लय हुशार झालेत. असं तू चेक केलं का? नाही म्हणला मी ऐकले नाही, जरा दाना टाकून बघ. मग आला परत. शिकारी आला, दाणे टाकले, हे बी गेले दाणे टिपायला. त्यांनी जाळाला टाकलं होतं त्याच्यात पकडून असं पाठीवर घेऊन चाललंय, तर यांचं पाठ करणं चाललंय. काय शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तू पकडा जाएगा रे, तू पकडा जाएगा. याला किती पटले बघा बरं, त्याला किती पटलं. एवढं जर आपल्याला सगळ्यांना पटलं तर आपण कोणाच्या तडाख्यात सापडणार नाही. ते ज्यांच्यामध्ये खरी वैराग्य वृत्ती मानलेली आहे, खरी वैराग्य वृत्ती मानलेली, कळेल आपल्याला, कळेल. खरा वैरागी माणूस आपलं वैराग्य बी दाखवणार नाही. जा तुम्ही जर म्हणले तो फार वैरागी आहे, मग तो काय करील? लंपटवाणी करील. तर म्हणे यांना कशाला दाखवायचं? आपले गुण दुसऱ्याला कळणं म्हणजे आपलं लॉस आहे. आपलं गुणवर्णन करणं म्हणजे आपल्याला जोडे मारणे, आणि आपली निंदा नालस्ती करणे म्हणजे सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय डुलत असतो. त्याशिवाय आपली जिरणार नाही. आपण याला काय समजतो? सत्य. आणि ते काय समजतात? निंदा नालस्ती करतात. म्हणजे मग आपल्याला कळत खरंच हे असंच आहे, असं तू बोलतो ते बरोबर आहे. आणि तो जर म्हणला तू लय भारी आहे, तू भारी का समजायचा, हा आपल्याला चांगल्या मोकळ्या कोरड्या विहिरीत नेऊन ढकलून देणार आहे. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिसे पण मिरवी, आवडोनी मजेनी तो. हो, ज्यामध्ये खरी वैराग्य वृत्ती मांडलेली आहे. काय अभंग आहे? नव्हे वैराग्य रे मज बोलता वाटे खरे, नव्हे वैराग्य सोपे रे मज बोलता खरे वाटे. पहिलं काय सुरुवात त्याची? हा, बोल बोलता सोपे वाटे, करणे करता टीर कापे, नोहे वैराग्य सोपे रे मज बोलता खरे वाटे. बोलायला काय उचलली जीवन लावली टाळ्याला. ज्यामध्ये खरी वैराग्य वृत्ती मानलेली आहे तेच अध्यात्म जीवनावर जन्मसिद्ध हक्क सांगू शकतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान एक वार दिजे. काय तुम्हाला अधिकार नाही? अधिकार आम्हालाच आहे. तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्हाला अधिकार डावलण्याचा. देतील का अधिकार स्वयंखुशीने? परमार्थ करण्याचा आपल्याला अधिकार देतील? नाही देणार. कारण त्यांना पारतंत्र्यात ठेवण्यात आनंद वाटतो. म्हणून ती गुलामगिरी झटकली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणार. तसं असे जवळजवळ धर्मवेडात मोडले इतक्या उत्साहाने शंकराचार्य कसे सांगतात हे आपण मागील श्लोकात पाहिले. खोट्या वैराग्यावर आपण अधिक काळ तग धरू शकत नाही, हेच या ठिकाणी आचार्य बजावतात. खोटं वैराग्य. बाबा म्हणले एकदा काय झालं, परचक्र आलं, सैन्य मरलं ना, संपलं सगळं, आता सैन्यच नाही. मग काय केलं? तेवढ्यात हिजड्यांची पलटण चालली होती तिथं. मग ते म्हणले आजच्या दिवस तुम्ही सांभाळा, शेजारचे राजे मदत पाठवतात ती कुमुक येस्तोपर्यंत तुम्ही आजच्या दिवस लढाई करा. पण ते बंदुकी घेऊन गेले. ते असे नाटक करीत राहिले बैल चेष्टी सारखे. त्यांना वाटलं हे काही मान ती काही दिसती नाही ते. मग त्यांनी काय केलं,
त्यांच्यासारखे नाटकं केले होते, त्यांनी तसेच केले. मग तिकडच्या लोकांनी दिली शस्त्र टाकून, यांनी बी दिली टाकून, आणि यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली, त्यांनी तशा यांनी बी केल्या. आणि उलट यांनी म्हणले तुमने हमको कैसा पैसा. बघा, असली माणसं चालत नाहीत परमार्थात, असली चालत नाही. पण असल्यांना सुद्धा आम्ही परमार्थ त्यांच्याकडून करून घेऊ. सूर्याजी मालुसरे म्हणतात, दोर कापून टाकू तुमचा परतीचा आता, पळता काय. तुमचा बाप मरून पडलाय, हे यांचं सगळं दिव्य स्वरूप, आणि इथपर्यंत आलून सोडू काय आम्ही तुम्हाला आता, आता सोडणार नाही. आपण मागील श्लोकात पाहिले, खोट्या वैराग्यावर अधिक काळ, म्हणजे आता ते हिजड्यांवर अधिक काळ तड धरून राहील का. मुलाम्याची नाणे काही केल्यानं होय सोने, तुका म्हणे नव्हे सोने. बघा, चकचका चकाचकी चकाचकी ती काय खरी आहे काय ती. हीच या ठिकाणी आचार्य बजावतात. अनासक्त वृत्ती आणि वैराग्याची ओढ ही आपणामध्ये वारंवार येणाऱ्या दुःखद प्रसंगामुळे निर्माण होणे शक्य असते, म्हणून देव दुःख देतो. प्रसंग पाठवतो कशासाठी, हे वैराग्यावर आरूढ राहावं, हे जीवनाशी अनासक्ती तुटावी म्हणून. बाबाला द्यायचं, बाबाला कोणतं तरी वस्तू द्यायची का, आणि ती आवडती ती वस्तू द्यायची, ती परत खायची नाही कधी. तर आमच्याकडे एक बाबा आले होते, मग ते म्हणले गुरुला कोणती तरी फळ द्यायचं असतं, तर ते म्हणला मी डांग्या भोपळा देऊन टाकला. कधीतरी खायचं, त्यांनी केळी पेरू असं काही दिलं नाही, म्हणजे काही जास्त खायलाच नको. तुझी आवडती वस्तू द्यायची म्हणजे तुझं मन त्याच्यात गुंतणार नाही, ते त्यांना दिलं म्हणजे. अनासक्त वृत्ती आणि वैराग्याची ओढ ही आपणामध्ये वारंवार येणाऱ्या दुःखद प्रसंगामुळे निर्माण होणे शक्य असते. दुःखद निधन, धक्का देणारे नैराश्य, क्लेशकारक अपयश, पीडा देणाऱ्या शारीरिक वेदना, एक एक सर्व किंवा सर्व मिळून ज्या संस्कृतमध्ये स्मशान वैराग्य जीवन व त्याच्या मर्यादा याबद्दल घृणा, जी स्मशानात जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी सहसा निर्माण होते. कोंडाजी बाबांना असंच झालं, खूप प्रयत्न केले, इकडं कर तिकडं कर तिकडं कर, अपयश अपयश, मग त्यांनी सगळं नाद सोडून दिला. त्याचा संसार तापे तुकोबाराय म्हणतात, तापलो मी देवा तापलो. आता आपण कधी तापतो कधी थंड होतो, कधी तापवतो कधी थंड होतं, म्हणून आपल्याला बरं वाटतं. इथं आपण पुरे तापलो असतो ना, मग पळ काढला असता याच्यातून, पण मधून मधून तापवतात आपल्याला. संसार तापे तापलो मी देवा, करिता ही सेवा कुटुंबाची. हे स्मशानात जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी सहसा निर्माण होते. कोणतं वैराग्य, क्षणिक, काय खरं नाही, मेलं म्हणजे गेलं, तेवढ्या पुरतं बोलतो वगैरे, आणि मग घरी गेला का परत हे रे माझ्या मागल्या, पुढं काय हा तेवढंच आहे. भात कन्या चांगल्या बघा, आहे आहे आहे. अशी क्षणिक वैराग्य भावना निर्माण करू शकतात. ही दुःख क्षणिक भावना निर्माण करू शकतात. ही क्षणिक अवस्था आणि तात्पुरती भावना हे काही पक्के भांडवल नव्हे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. हे तुमचं भांडवल तुटपुंजे आहे, त्यामुळं धंदा लवकर आटोपणार आहे. ज्याच्यावर एखादी व्यक्ती अध्यात्म जगतातील आपले संपूर्ण भवितव्य उभारू शकेल, तरी पण या क्षणी मनोभावनांचा निशंकपणे मन आणि बुद्धी यास अधिक विवेकी करण्याचे शिक्षण देण्यास भांडवल म्हणून उपयोगी होऊ शकेल, की ते जे अंततः खऱ्या वैराग्य वृत्तीची तीव्रता वाढविल, असं भांडवल पाहिजे आपल्याला. आपलं काय झालं पाहिजे, धगधगीत वैराग्य निर्माण झालं पाहिजे, क्षणिक नको. असे आपल्या बुद्धीमध्ये मनामध्ये अशा मनोभावना अशा घडल्या पाहिजे. या कधी घडतील, काय अपेक्षा केली पाहिजे देवाकडं, सगळं सुखात टेचीत ठेव असं म्हटलं पाहिजे देवाकडं गेल्यानंतर, का देवा दुःखाची मालिका पाठव असं वाटलं पाहिजे आपल्याला. कधी आपल्याकडं धगधगीत वैराग्य निर्माण होईल, देवा सुखात ठेव का देवा दुःखाची मालिका पाठव.
दुःखाची मालिका कशाला पाठव, पहिलीच आहे आमच्याकडं, अजून कशाला जाऊ खाली गळाला लागायला. अंततः खरा वैराग्य वृत्तीची तीव्रता वाढविल. खरे वैराग्य हे खोल बौद्धिक प्रयत्नाने निर्माण होणारी जीवाभावाची अशी ज्ञानपूर्ण पूर्वस्थिती आहे, ज्ञानाच्या अगोदरची स्थिती आहे, आणि ते जीवाभावाने जतन करावं लागतं. नाही होत. मी माझा अनुभव सांगतो. कधीतरी आपण बळी जाऊ शकतो. ही बहुरंगी माया बहुविखुरली, ती म्हणती महाराज तुमचा गेम करणार आम्ही. बघा, लई काटाक्षाने चालावं लागणार. याला म्हणतात भक्ती ती कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. खरे वैराग्य ही खोल बौद्धिक प्रयत्नाने निर्माण होणारी जीवाभावाची अशी ज्ञानपूर्ण स्थिती होय, की जिची पाळेमुळे आपल्या परीने पुन्हा परिपूर्ण विवेकात सापडतात. असं ठाम राहिलं पाहिजे आपण. एखाद्या व्यक्तीच्या अध्यात्मदृष्ट्या मोहरलेली परिस्थितीच्या परिपक्वतेत फक्त त्याला आपल्या ज्ञानाचे फल मिळवण्याची आशा वाटत असते. फळाच्या अगोदर जो येतो ना मोहरच म्हणतात ना त्याला, मोहरलेली म्हणजे वैराग्याचा मोहर आला. बघा ज्ञानेश्वरीत ओळे, वैराग्य मोहरे वसंतुचेनी, वैराग्य मोहरे आणि वसंताचेनी, याने वैराग्याचा मोहर आला आणि वसंत गुरुरूपी वसंत आला, ज्ञान त्याला फळं झोंबली. ज्ञानेश्वरी, याच्यातून ज्ञानेश्वरी कळते बरं का आपल्याला. पलटी झालं काय पान. वैराग्य वसंताचे भरी मोहरे आले, असं दाट. ती संपत्ती आहे खरी. ती संपत्ती तुकोबारायाकडे होती, म्हणून ज्ञान ठसलं. नास्तिकपणामुळे जितक्या माणसांचा नाश झालेला नसेल, त्याहून अधिक लोकांचा नाश फसव्या वैराग्याने झालेला आहे. नास्तिकांचा नाश नाही झाला, आस्तिकांचा नाश झाला. आस्तिक तग धरून नाही, धरसोड धरसोड धरसोड. त्याच्यापेक्षा नास्तिक बरे, मग ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. नास्तिकपणामुळे जितक्या माणसांचा नाश झालेला नसेल, त्याहून अधिक लोकांचा नाश फसव्या वैराग्याने झालेला आहे. तसं भगवे हाती धरू नका. तुकाराम महाराज म्हणतात, विषयापासून तुम्ही बाजूला सुटा, तरच तुम्ही ते भगवे कपडे घाला, नाही तर घालू नका. विषय आशाही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशेची बापुडी, तर त्याच्या पुढचं कशाला तुम्ही म्हणता अपेक्षा करता. तुम्ही आशेची बापुडी असाल तर तुका म्हणे त्याच्या पुढे अजून, आशा मारुनी जयवंत व्हावे, तेव्हाच निघावे सर्वातुनी, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. बघा, वा 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 वहिनी साहेब, बघा वैराग्य. बघा, एरवी दिवस तरी अपुरे ज्ञानप्राप्तीचे. अच्छा नेहा, बघा असं. आता आम्ही गप्प बसलो असतो, आपलं नाव निघालं, बस झालं. ते म्हणले मी याचा खरा मालक अधिकारी नाही. तेथे ऐसेची एक विचारले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले, परी उदया वैराग्य आहे आले बुद्धीची. याला ब्रह्मत्वाचे डोळे झाले आणि त्याच्या उदरात काय आले, वैराग्य आले. एरवी दिवस तरी अपुरे, अजून 9 महिने 9 दिवस भरले नाही द्यायचे, परी वैराग्य वसंताचे ने भरी, जे सोमभाव मोहरे मोडून आला. बघा, म्हणून प्रतिफळी फळता यासी वेळून लगे आता, होय विरक्तो ऐसा अनंत भरवसा झाला. बघा, वसंताचं वैराग्य वसंताचे निभरे, जे सोमभावा मोहरे आली. बघा, वैराग्य आल्यानंतर ते वसंत सोमभाव तिथं फळरूपाने टिकला जातो. क्या बात.
ही ओळ आपण कशाला पाहिली असती जर विवेक चुडामणी खोलला नसता तर, आहे की नाही? असा आपला अभ्यासाला अभ्यास पैशावाल्याला कसं पैशावाला पैसा तसं इकडे अभ्यासाला अभ्यास वाढत जातो. नास्तिकपणामुळे जितका ते वैराग्याने व अधिक लोकांचा नाश झाला. काय होतं शेवटी? आशा मारुनी जयवंत व्हावे तेव्हाच निघावे सर्वातून. आणि शेवटचं पण तसंच आहे, नाहीतरी भगवे हाती धरू नये. जगातील बहुतेक सर्व धर्माचे शेकडो आणि हजारो लोक आपापल्या धर्मपीठ मठाच्या प्रार्थना मंदिरात जात असतात. तथापि काळाच्या ओघात त्यांना आढळून येते की बघा, परमार्थ नाही तर मग परमार्थ सोडून देतात ती लोक आणि परत काहीतरी जगातलं वैभव सुख कमवण्यासाठी जातात. कारण त्यांना कळतं इथं आपला तग लागू शकत नाही, आपल्याकडं काय वैराग्य नाही, आपल्याला इथं सगळं पाहिजेत. म्हणलं मग ते म्हणतात हा प्रवास इथं थांबू आणि आता आपण तिकडे कच घेऊ, तिकडं कूच करूया. जगातील बहुतेक सर्व धर्माचे शेकडो आणि हजारो लोक आपापल्या मठाच्या प्रार्थना मंदिरात जात असतात. तथापि काळाच्या ओघात त्यांना आढळून येते की ते काही संपूर्ण विरागी आणि पूर्ण आत्मसंयमी जीवन जगण्यास पात्र नाहीत. ज्यांना पुरेसे नैतिक धैर्य असते त्यांच्यापैकी अनेक जण संघर्षमय जगाकडे आणि त्यातील व्यवहाराकडे भौतिक संपत्तीसाठी झगडण्याकरता, ती संपादन करण्याकरता आणि तिचा उपभोग घेण्याकरता परत फिरत असतात. व्यापारी परमार्थातले हे लोक म्हणजे स्वच्छ वातावरण दूषित करणारे आणि आरोग्यवर्धक हवा बिघडून टाकणारे आणि जगाच्या आध्यात्मिक शरीरावरील महारोगाची व्रणेच आहेत, निशाणे आहेत. असे त्यांच्यावर झालेले वार येते. त्यांच्याकडं अपूर्ण वैराग्य आहे. त्यांनी वातावरण दूषित करून टाकलं भक्ती क्षेत्रातलं. श्री आचार्य अप्रामाणिक वैरागी व्यक्तीची विषयी कामनांनी व वखलेल्या मगरी यांनी भरलेल्या भवसागरातील ज्याचे प्रवासी जहाज फुटलेले आहे. हा अप्रामाणिक विरागी व्यक्तींची विषयी कामनांनी आणि वखलेल्या मगरी यांनी भरलेल्या भवसागरातील यांचे प्रवासी जहाज फुटलेले आहे. म्हणजे विषय मगरींकडे सापडले तसे ह्या आसक्ती कामनारूपी मगरींनी यांना चघळून टाकलेले आहे. खऱ्या मगरींकडे जायची गरज नाही, याच मगरी यांना चघळून टाकतात आणि यांचा ऱ्हास करून टाकतात. प्रवासी जहाज फुटलेले अशांशी तुलना करून त्यातील विघ्ने थोडक्यात निदर्शनात आणून देत आहेत. या कामना बळी पडलेल्या त्या बापड्यांची मानस धरतात. मगरी काय करतात? त्या इथंच पकडतात. तसं हे विषय, हे जगतातले लौकिक विषय, व्यावहारिक विषय मागे लागल्यानंतर ते त्यांना मान पकडतात आणि त्यांना तिकडं घेऊन जातात आणि त्यांना खाली ओढत आणतात व त्यांच्या पारलौकिक परिक्रमेत मध्येच बुडून टाकतात. पारलौकिकाकडे चालले होते ते, पण त्यांना मध्येच बुडून टाकतात. बुडविता ती पाशेविन बुडविती, अशा प्रकारचं त्यांना दोरीविन बांधिती आणि चिखलेविन वृत्तविती, असे त्यांना गुंतवून मारून टाकतात. श्लोक क्रमांक 80. ज्याला विषय वस्तू म्हणतात अशा मगरींचा ज्याने तीव्र वैराग्यरूपी तलवारीने नाश केलेला असेल तोच भवसागर अप्रतिबंधरित्या तरून जातो. बघा, हे बुडालेले सांगितले, आता तरलेले सांगितले. ज्याला विषय वस्तू म्हणतात अशा मगरींचा ज्याने तीव्र वैराग्यरूपी तलवारीने नाश केलेला असेल तोच भवसागर अप्रतिबंधरित्या तरून जाईल. त्याला आता कोणता प्रतिबंध राहिला नाही. आला ना प्रतिबंध आला तरी ते म्हणणार नको नको नको, का लाईन क्लिअर होऊन जाणार. पाहिजे गगुतच जाणार. तोच विचार पुढे चालू करून ते या ठिकाणी म्हणतात की ज्याने या संसार सागरात दडून बसलेल्या कामनारूपी मगरींचा नाश केलेला आहे. हे ग्रंथ करतेत ना, हे पण आईला म्हणले होते, आई मी नदीत गेलोय स्नानाला आणि ती मगरीनी पकडले मला आणि ती मगर म्हणते
जर तू संन्यास घेणार असेल तर तुला सोडतो. आणि एकुलते एक पोरग शंकराचार्य. आई म्हणली कमाल आहे, तू पहिला म्हणायचं संन्यास देत, मी म्हणायचे नाही मला कोण नाही. पण आता मगरीनी खाण्यापेक्षा यांनी संन्यास घेतलेला बरं. किती आई भोळी असेल ती. त्या मगरीने मला नदीत पकडले आणि ती म्हणती तू संन्यास घेणार असेल तर मी तुला सोडीन. सोड बाबा सोड, घे संन्यास घे, पण माझा शेवट करायला या शेवट. बघा अशी अशी आपल्यामध्ये ती निर्माण झाली पाहिजे. ती हे करतील आपल्याकडे. जर आपण यांच्याकडे खेटी घालत बसलो ना, ते आपल्यामध्ये ती वृत्ती तयार करतील. तोच विचार पुढे चालू करून ते या ठिकाणी म्हणतात की ज्याने या संसार सागरात दडून बसलेल्या कामना रूपी मगरी, मगरी कोणत्या आहेत? अपेक्षा कामना नाश केलेल्या आहेत, त्यालाच तो पार करता येतो. कामनांना जिंकलेले आहे ज्यांनी. भक्त ऐसे जाना जे गेले आशा पाश निवारून, ज्याचे आशा पाश निवारून गेले तोच इथं तग धरू शकतो. ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदळीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग. त्या शत्रूंचा नायनाट करण्याकरता विवेक ज्ञान रूपी तलवारी शिवाय दुसरे कोणतेही हत्यार नसते. 15वा अध्याय जर हा वृक्ष खुडून टाकायचा आहे तर त्याला तीव्र धार पाहिजे. एका बाजूनी ज्ञान आणि एका बाजूनी वैराग्याची धार पाहिजे. असा फिरवला तरी तुटला पाहिजे असा पण. आणि त्याला सारखं विवेकाच्या सहानेवर पाजळ ठेवायचंय. विवेकरूपी ज्ञानरूपी तलवारीशिवाय दुसरी कोणती हत्यार नसते. विवेकानेच केवळ आपणास आपल्या कामनांचा नाश करता येतो. आपल्यामधील विवेक शक्ती जणू जेव्हा झोपलेली असते तेव्हाच केवळ कामना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि सुखाची धुळधाण करतात. जोपर्यंत शुद्ध बुद्धी जागृत असते तोपर्यंत मनाच्या लहरी आणि आभास आंतरिक साम्राज्य सुखाची लुटमार करू शकत नाही. जोपर्यंत आपण भूमिकेवर ठाम आहे. हृदयाच्या अंतर्यामीच्या काळोखात विवेकरूपी प्रकाश जेव्हा अविद्येच्या दगडाआड दिसेनासा झालेला असतो त्यावेळेला म्हणतात आता आपण वार करायचा आणि याला पकडायचा बरोबर. आता याच्याकडे काय अंधारे विवेक नाही. हृदयाच्या अंतर्यामीच्या काळोखात विवेकरूपी प्रकाश जेव्हा अविद्येच्या दगडाआड दिसेनासा झालेला असतो तेव्हाच त्या व्यक्तीच्या मनात असलेली अंतःकरणातील मोह आणि कामना, समाधान व शांतचित्तता याची संपत्ती हिरावून नेण्याकरता त्याच्या दडलेल्या ठिकाणातून बाहेर येतात. ते चोर जसे लपून बसतात आणि सावध आलं लगेच घेरतात त्याला. एकदा का कामनाशी तादात्म्य पावलेली व्यक्ती चंद्रप्रकाशाच्या बगल बच्च्याच्या पकडीत सापडते तेव्हा ती तुफानी वैविध्यपूर्ण भवसागरात गुदमरून जाते आणि ती बुडवली जाते. बघा जर एकदा त्याच्या सपाट्यात सापडला का प्रत्येक विचारातील मिथ्याभासाची सदैव जाणीव ठेवून. बघा हे वाक्य आता आलं, धोकाय आला आणि सुखय आलं तरी समजायचं हे काय मिथ्या. प्रत्येक विचारातील मिथ्याभासाची सदैव जाणीव ठेवून. प्रत्येक विचार आपल्यामध्ये येतो तो क्षणिक आहे, मिथ्या आहे, सार नाही. आणि कल्पनारम्य कामनास बळी न पडता विवेकपूर्ण विश्लेषणात्मक वृत्तीने बुद्धी प्रामाण्याने जगणे म्हणजे विवेकी जीवन जगणे होय. बघा प्रत्येक विचारातील मिथ्याभासाची सदैव जाणीव ठेवून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा. आणि कल्पनारम्य कामनास बळी न पडता, त्या कल्पनेच्या वातावरणात रमून जातो बगीचे, त्याला बळी न पडता विवेकपूर्ण विश्लेषणात्मक वृत्तीने बुद्धी प्रामाण्याने जगणे म्हणजे विवेकी जीवन जगणे होय. विवेकाला जर स्थैर्य असेल तर कामना मग त्या कितीही दृढ असोत आक्रमण करण्यास धजावत नाही. जर जागृत असेल शिपाई तर कोण घुसेल मध्ये. विवेकाला जर स्थैर्य असेल तर कामना मग त्या कितीही दृढ असोत आक्रमण करण्यास धजावत नाही. साधकाने कामनारूपी मगरीचा विवेकरूपी तरवारीने नाश केला पाहिजे आणि भवसागरातील आपला मार्ग सुरक्षित केला पाहिजे असे श्री आचार्य यथार्थपणे म्हणतात. बघा किती सावधानतेचे इशारे सांगा. आता काही कमवायचंय ना
तर आपली ताकद पाहिजे तेवढं झोप सांभाळून ठेवण्याचं, म्हणून आपली अलीकडची भूमिका तयार करून घेतात. ते पेरायच्या अगोदर जमिनीची सगळी मशागताना असा लुसलुसीत वापा करून ठेवला आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचे. आपण 80 नंबरच्या श्लोकला थांबतोय. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 80 ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, विवेक चूडामणी ग्रंथ, संत मालिका, तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायता नाही. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी हरिवाळो. होता परस्परे चढो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांचे मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेटुतया बुधा. चला कल्पतरूचे आरव. चेतना चितामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन. मार्कंडचे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी निरोगी. भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय व्हावेजी. एक मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो. हे ज्ञान देव सुख्या झाला. हे ज्ञान देव सुख्या झाला. हे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती. गोकुळाष्टमी